काल दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सांगोला या ठिकाणी काही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. भारतीय जनता पार्टीमध्ये काही लोकांनी प्रवेश केला आणि हा प्रवेश करत असताना काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि रॅली काढत असताना सांगोल्यामध्ये असलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरासमोर सदरची रॅली आली असताना त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी स्वर्गीय आबांच्या घरावर दगडफेक आणि दारूच्या बाटल्या फेकण्याचं अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणा आणि खेदजनक प्रकार त्यांच्याकडून या ठिकाणी झाला. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सांगोल्याचं प्रतिनिधित्व हे स्वर्गीय गणपतराव देशमुख उर्फ आबा यांनी गेले 50 ते 55 वर्ष त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रामधलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत असायचं. अशा एक चांगला आदर्श व्यक्तिमत्वाच्या घरावर अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे ही गोष्ट निश्चितपणानं महाराष्ट्राला लाजिरवाणी तर आहेच. खरं म्हणजे त्यांचे विचार आणि त्यांचे तत्व आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतात आणि मग अशा व्यक्तिमत्वाच्या घरावर या पद्धतीने जो हल्ला करण्यात आला किंवा त्या ठिकाणी अत्यंत निंदनीय प्रकार त्या ठिकाणी झाला, या प्रकाराचा रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. आणि हा निषेध व्यक्त करत असताना अशा एक चांगल्या व्यक्तिमत्वाच्या घरावर अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करणं, करणारे जे काही समाजकंटक आहेत त्यांच्यावर प्रशासनानं अत्यंत कठोरात कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो.